साक्री तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून पिंपळनेर परिसरात तसंच देश शिरवाडे, सामोडे, बल्हाणे, शेवगे, कुडाशी आणि पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसानं साक्री तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे उन्हाळी कांद्यासह इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय। शेतशिवारात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। साक्री तालुक्यातल्या चिकसेमधल्या अल्पभूधारक शेतकरी संतोष खैरनार यांच्या 1 एकरातील उन्हाळी कांद्याचं मोठं नुकसान झालंय। त्यांनी सुमारे 160 ते 180 क्विंटल कांद्याची लागवड केलेली होती, ज्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केलेले होते। मजुरांची टंचाई असताना सुद्धा जास्त मजूर देऊन त्यांनी कांदा काढलेला होता, पण काढलेला कांदा शेतातनं चाळीत पोहोचण्यापूर्वीच अवकाळी पावसानं थैमान घातलं। प्लास्टिकच्या कागदानं झाकलेलं असूनही शेतात साचलेल्या पाण्यामुळे त्यांचा संपूर्ण कांदा खराब झालाय। या नुकसानीबाबत बोलताना देश शिरवाडे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी पुंडलिक वसंत शिंदे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पश्चिम पट्ट्यातील अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शासनानं तातडीनं ह्या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरते आहे। माझं नाव पुंडलिक वसंत शिंदे, देश शिरवाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। मी कांदे लावलेले आहेत शेतात आणि पाण्याने खूप नुकसान केली माझी। उपडलेल्या कांद्याची खूप भिजवण होते आणि बाकीचे कांदे घोड्या लावलेल्या, घोड्यांचे खूप नुकसान आहे। तरी मला नुकसान भरपाई हवी आहे। तरी कृषी सहाय्यक, तलाठी यांनी आणि तहसीलदार यांनी पंचनामे करावे हीच माझी अपेक्षा आहे। आणि कसं जगावं, कसं खावं आणि कसं राहावं हेच समजत नाही, उमजत नाही। त्यामुळे ते सहकार्यांनी लवकर भावना व्यक्त करावी आणि गरिबाला मदत करावी। आणि जवळजवळ माझा 5 ते 5.5 लाखाचे नुकसान झालेले, खर्च केलेला आहे 5-5.5 लाख रुपये। ते 5 लाख म्हणजे ते आज लाख रुपये सुद्धा निघणार नाहीत। 1,00,000 सुद्धा म्हणजे पूर्ण सडलेलं कांदे 1 लाख रुपये सुद्धा निघणार नाही असं नुकसान झालेले माझे। तरी माझी कळकळीची विनंती आहे, तरी तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर पंचनामे करावे, कृषी सहाय्यकांनी लवकरात लवकर पंचनामे करावे। सर्वांना हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर मदत हवी आहे मला।